धैर्य मुजुमदार बदलले भाऊ. दामिनी मुजुमदार बदलले. हो, त्यांनी तर माझ्या आणि धैर्यांच्या नात्याला स्वीकारलं, पण सून म्हणून मला मान दिला. आणि हे सगळं फक्त धैर्यांमुळे झालं. तरी तुम्ही त्यांना वाईटच ठरवताय भाऊ. अहो, अजून किती दिवस त्यांच्याबद्दल मनात राग ठेवून बसणार आहात तुम्ही? भाऊ ऐका, या बाप्पाच्या समोर मला तुम्हाला सांगायचंय, याच्या आधी घर सोडून जाताना मला लय वाईट वाटलं होतं बघा. माझ्याकडे दुसरा ऑप्शन नव्हता. नाईलाजानं मला घर सोडून जावं लागलं होतं. पण आता मी ठरवून आणि स्वतःच्या मर्जीनं हे घर सोडून चालले. कारण जिथं माझ्या नवऱ्याचा अपमान झाला तिथं थांबायची मला अजिबात इच्छा नाही. त्यामुळे इथून पुढे ही सावी धैर्य मुजुमदार तुमच्या घरात कधीच पाऊल ठेवणार नाही. चालली मी भाऊ. आता ही सावी इथून पुढे तुम्हाला कधीच तोंड दाखवणार नाही. हीरा, ये तुझीच वाट बघत होती. काय झालं आई?
काय आहे? आत्या त्यांनी तुला विचारलंय? काय आहे? तुझ्या लग्नाला इनमी 4 दिवस नाही झाले अजून, आणि तुम्हा दोघांची ही थेर चालू आहे. अरे जरा लाज नाही वाटत का रे? सावीवर माझं खूप प्रेम आहे, तिच्याशिवाय मी नाही जगू शकत असं म्हणाला होतास ना? मग हे काय आहे? काय आहे? या लग्नाला आम्हा सगळ्यांचा विरोध होता, तरी आमच्या विरोधात जाऊन लग्न केलंसच ना? का केलंस लग्न? बोल ना, का केलंस लग्न? लग्नानंतर ही सगळी थेर करण्यासाठी? हे खरं प्रेम आहे तुझं? यासाठी लग्न केलं होतास? धैर्य बोल, येऊन ना, का केलंस लग्न? धैर्य, तुझी बायको मला सासू म्हणून खूप मानते. तिचा नवरा चुकल्यानंतर त्याचे कान पकडणारी, त्याला ओरडणारी, सुनेच्या बाजूने ठामपणे उभी राहणारी सासू आहे मी. असं ती समजते. पण आहे का? का आला तिथं? शाळा कशी बंद होती ते बघायला? माझ्या लेकरांचे कसे हाल होतात ते बघायला? भाऊंना यातलं काही कळता का म्हणे. आता शाळा वाचवणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. माझ्या